नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार बायोग्राफी हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मराठी टेलिव्हिजनची लाडकी सून आणि अष्टपैलू अभिनेत्री जुई गडकरी. जुईचा जन्म 8 जुलै 1988 रोजी कर्जत, रायगड येथे झाला. तिचे बालपण निसर्गरम्य वातावरणात गेल्याने तिला निसर्गाची प्रचंड आवड आहे. तिने आपले शालेय शिक्षण कर्जतमध्ये पूर्ण केले. त्यानंतर मुंबईतून तिने मास मीडियामध्ये पदवी मिळवली आणि जाहिरात व जनसंपर्कमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. जुई ही प्रसिद्ध मराठी लेखक राम गणेश गडकरी यांच्या घराण्यातील आहे. अभिनयाचे बाळकडू तिला वारसा हक्काने मिळाले आहे असे म्हणता येईल. जुईने आपल्या करिअरची सुरुवात बाजीराव मस्तानी या मालिकेतून केली, जिथे तिने चंदा ही भूमिका साकारली होती. तिला खरी ओळख मिळाली ती स्टार प्रवाहावरील पुढचं पाऊल या मालिकेमुळे. यातील कल्याणी ही व्यक्तिरेखा महाराष्ट्राच्या घराघरात पोचली. ही मालिका सलग 6 वर्ष चालली, ज्याने जुईला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. पुढचं पाऊल नंतर तिने सरस्वती मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली. बिग बॉस मराठी सीझन 1 2018 मध्ये जुई बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभागी झाली होती. तिथे तिचा संयमी आणि स्पष्ट वक्ता स्वभाव प्रेक्षकांना पाहायला मिळाला. वर्तुळ या मालिकेत तिने एका नकारात्मक छटा असलेल्या भूमिकेतून स्वतःचे अभिनय कौशल्य सिद्ध केले. सध्या जुई ठरलं तर मग या अत्यंत लोकप्रिय मालिकेत सायली ही मुख्य भूमिका साकारत आहे. ही मालिका सध्या TRP मध्ये अव्वल स्थानावर आहे. जुईच्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ म्हणजे तिचे उद्भवलेले गंभीर आरोग्य प्रश्न. काही काळ तिला चालणे फिरणेही कठीण झाले होते. औषधांमुळे तिचे वजनही वाढले होते. अनेक शस्त्रक्रिया आणि कठीण उपचारानंतर तिने योगा आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर पुन्हा एकदा कमबॅक केले. तिचा हा प्रवास अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे. जुई एक उत्तम कथ्थक नर्तिका आहे. तिला संगीताची प्रचंड ओढ असून ती उत्तम गाते. जुई एक कट्टर प्राणीप्रेमी आहे. ती भटक्या कुत्र्यांच्या आणि मांजरींच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असते. तिने स्वतः अनेक प्राण्यांना दत्तक घेतले आहे. तिला तिच्या अभिनयासाठी अनेक मटा सन्मान, झी चित्रगौरव आणि स्टार प्रवाह परिवार पुरस्कार मिळाले आहेत. विशेषतः उत्कृष्ट सून आणि उत्कृष्ट नायिका या श्रेणींमध्ये तिचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.